नागपुर में अवैध गुटखा और तंबाकू के खिलाफ पुलिस ने कड़ा कदम उठाया है। जोन 5 पुलिस ने ऑपरेशन थंडर के तहत 35 लाख रुपए के प्रतिबंधित गुटखा और सुगंधित तंबाकू जब्त कर उसे नष्ट किया है। इस कार्रवाई के तहत अब तक 22 मामले दर्ज किए गए हैं और 31 आरोपियों को जेल भेजा जा चुका है। पुलिस ने स्पष्ट चेतावनी दी है कि जनता के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ करने वालों को बख्शा नहीं जाएगा। साथ ही इस मुहिम में बच्चों को भी शामिल किया गया है और उनकी जागरूकता बढ़ाई गई ताकि वे नशे और तंबाकू के नुकसान के प्रति सजग रहे। यदि किसी के पास अवैध गुटखा या तंबाकू की बिक्री की जानकारी है तो तुरंत 112 पर सूचित करें। नागपुर पुलिस का यह अभियान लगातार जारी रहेगा। साथ ही अवैध नशीले पदार्थों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। आज 31 जानेवारी 2026 रोजी आपण झोन परिमंडळ क्रमांक 5 नागपूर शहर पोलीस येथे ऑपरेशन थंडर अंतर्गत जी ऑपरेशन थंडर ही जी मोहीम आहे माननीय CP रवींद्र सिंगल सर यांच्या संकल्पनेतून सुरू केली होती, ज्यामध्ये आपण सर्व जे अंमली पदार्थ आहेत किंवा इतर जे प्रोहिबिटेड पदार्थ आहेत जे शरीरासाठी हानिकारक असतात त्यांच्या विरुद्ध एक स्ट्रॉंग ऍक्शन घेत असतो, ते जप्त करत असतो, त्याचे आरोपी अटक करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथे सर्व आमचे जे 4 पोलीस स्टेशन आहेत, ACP आहेत, या सर्वांच्या मेहनतीने आणि आमचे मुद्देमाल मोरील आहेत त्यांच्या देखील मेहनतीने इथे जवळपास 35 लाखाचा जो गुटखा आहे किंवा सेंटेड टोबॅको जी महाराष्ट्रामध्ये प्रोहिबिटेड आहे ते इथे नष्टीकरण त्याचं करत आहोत। यामध्ये आपण काही शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील समाविष्ट केलेलं आहे, जेणेकरून त्यांना देखील हा एक स्पष्ट मेसेज जावा की ह्या ज्या गोष्टी आहेत या शरीरासाठी अपायकारक आहेत, आपण चांगल्या सवयी बाळगल्या पाहिजे ज्या शरीरासाठी चांगल्या असतात आणि ह्या गुटख्यामध्ये जे व्यस्त असतात किंवा जे समाविष्ट आहेत याच्यामध्ये त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात। याच्यामध्ये जवळपास आम्ही 22 गुन्हे दाखल करून 31 आरोपींना जेलमध्ये पाठवलेला आहे आणि तो संदेश आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचवणार आहोत की चुकून जर अशा काही प्रोहिबिटेड किंवा प्रतिबंधित गोष्टींमध्ये समाविष्ट असाल तर त्यांच्यावर कशी स्ट्रॉंग लीगल कारवाई केली जाते। यासोबतच मी संपूर्ण जनतेला देखील आवाहन करेल की आपल्या परिसरात जर अशा काही गोष्टींमध्ये विक्री करताना किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये स्टोअर करताना जर कुणी आढळून आलं तर त्याची माहिती त्यांनी तात्काळ 112 या नंबरवर कॉल करून पोलिसांना द्यावी किंवा जवळील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन देखील देऊ शकतात। आमचे सगळे पोलीस स्टेशन अगदी तत्पर त्याच्यावर कारवाई करतील याची मी ग्वाही देतो आणि जे लोक ह्या गोष्टींमध्ये समाविष्ट आहेत त्यांना एक स्पष्ट संदेश मी नागपूर शहर पोलिसांच्या वतीने देऊ इच्छितो की तुम्ही जनतेच्या आरोग्यासोबत खेळू नका, याच्यापासून दूर राहा, अन्यथा मग आम्ही कडी कारवाई करण्यासाठी तयार आहोत। थँक्यू। कारणीस के विशाल बंबड़वार की रिपोर्ट। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक
जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया, जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।